कोल्हापूरमध्ये देखील संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। संजय गायकवाडांच्या पोस्टरवर घोडा थांबवला, महामानवाचा अवमान केल्याचा निषेध। संजय गायकवाडांच्या पोस्टर तर हे अशा प्रकारे आंदोलन करण्यात आलेलं आहे। घोड्याच्या खरं पायदळी हा पोस्टर तुडवण्यात आलेला आहे। आपण ह्या प्रकारचे हे आंदोलन पाहतोय। कोल्हापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं। संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि घोड्याच्या पायाशी हे पोस्टर लावण्यात आलं आणि त्यावरच ते पोस्टर तुडवण्यात आलेलं आहे। तर अनेक ठिकाणी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय। तिकडे डोंबिवलीमध्ये आणि आता इकडे कोल्हापूरमध्ये देखील संजय गायकवाड यांचा हा निषेध करण्यात आलेला आहे। डोंबिवलीमध्ये संजय गायकवाड यांचा प्रतिकात्मक पोस्टर तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याला जोडानं मारण्यात आलेलं होतं आणि इकडे देखील कोल्हापूरमध्ये घोड्याच्या पायदळी हे पोस्टर तुडवण्यात आले। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, कोल्हापूरमध्ये संजय गायकवाड यांचा अशा प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला, काय अधिकची माहिती आहे? शिवसेना नेते आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपतींच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केलेलं आहे। त्याला घेऊनच आपण पाहतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। घोड्यांच्या टाफाखाली संजय गायकवाड यांचं पोस्टर ठेवून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की छत्रपतींच्या विरोधात बोलाल तर थेट चर्चा नाही तर टकमक टोकावरनं तुम्हाला ढकलून दिलं जाईल, अशा प्रकारचा इशारा देखील या आंदोलनाच्या निमित्तानं देण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे होते या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की संजय गायकवाड यांच्या पोस्टरवर घोडा उभा करत घोड्याची टाप ठेवत त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य कराल तर अशा प्रकारच्या एकूण परिस्थितीला सामोरं जावं लागेल, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी ठाकरे शिवसेनेनं दिलेला आहे। नक्कीच प्रताप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर संजय गायकवाडांच्या पोस्टर हे घोड्याच्या पायदळीत उडवण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे निषेध करण्यात आलेला आहे। संजय गायकवाड यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि याच वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे।